यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, MST CETच्या अनुषंगाने यश अकॅडमीनं आजपर्यंत अनेक चांगले व्हिडिओज की ज्यामध्ये तुमच्या अडचणी असतील, तुमचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजपासून पुन्हा आणखीन वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येण्याचा माझा प्रयत्न आहे। जर का आपण 12वी बोर्ड एक्झामिनेशनच्या तयारीच्या दृष्टिकोनातून जे काही माझे व्हिडिओज असणारे आहेत ते जर व्हिडिओ साधारणपणे एप्रिल महिन्यामधले जर आपण पाहिले, त्याची लिंक प्लेलिस्ट तुम्हाला उपलब्ध होईल, ते जर पाहिले तर माझी खात्री आहे तुमच्या बऱ्याचशा शंका दूर होऊ शकतील। तरी देखील पुन्हा एकदा MST CET या एक्झामिनेशनच्या अनुषंगानं हे जे काही टेक्स्टबुक असणार आहे बालभारतीचं, या टेक्स्टबुकचा आधार थेट घेऊन मी आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी येत आहे। माझी खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ निश्चित आवडेल। आपण एक एक टॉपिक विचारात घेऊन साधारणतः जे सब युनिट्स असणारे आहेत त्या सब युनिट्सवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात अशा प्रश्नांची निर्मिती आपल्या समोरच इथं करताना तुम्हाला पाहायला मिळेल। तर या पुस्तकाचा आधार घेऊनच आपण सुरुवात करत आहोत। युनिट जे असणार आहे ते सॉलिड स्टेट आहे, फर्स्ट युनिट आहे या 12वीच्या टेक्स्टबुक मधून। यातला नॉन इव्हॅल्युएटिव्ह पोर्शन जो असणार आहे तो आता तुम्हाला बऱ्यापैकी माहीत झालेला असणार आहे, तो वगळूनच आज आपण यावर चर्चा करणार आहोत। माझी खात्री आहे की आपणाला पुन्हा एकदा सांगतोय, हा निश्चित तुम्हाला व्हिडिओ आवडेल। आवडला तर आपण लाईक करावा, शेअर करावा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, जर आपण सबस्क्रायबर झाला नसाल तर आपण तात्काळ सबस्क्रायबर व्हा, जेणेकरून तुम्हाला हे चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील। आज आपण साधारणपणे नाव देताना मी केमिस्ट्री पारायण असा उल्लेख केलेला आहे, म्हणजे टॉपिक वाईज आपण व्हिडिओज तयार करत आहोत की जेणेकरून त्यामधलं वाचन करून साधारणतः प्रश्न कसे विचारले जात आहेत किंवा येऊ शकतील किंवा त्याची बांधणी कशी केली जाते या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। ती चर्चा तुम्हाला निश्चित आवडेल म्हणून तो पारायण हा शब्द तुमच्या समोर ठेवलेला आहे। तर आपण सुरू करूया। सॉलिड स्टेट नॉन इव्हॅल्युएटिव्ह पोर्शन जो असणार आहे तो तुम्हाला माहीत झालेला आहे। क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड्स हे अभ्यासक्रमामध्ये नाहीत, अभ्यासक्रमात नाहीत इन द सेन्स या परीक्षेला तो नॉन इव्हॅल्युएटिव्ह पोर्शन म्हणून कन्सिडर केलेला आहे। त्यामुळे सुरुवात आपण करतोय आयसोमॉर्फिझम अँड पॉलीमॉर्फिझम। याचं मिनिंग तुम्हाला माहीत झालं असेल, म्हणजे CET एक्झामिनेशनला हे अतिशय सुंदर टेक्स्टबुक असणार आहे। स्टडी मटेरियल जे असणार आहे ते खूप चांगलं असणार आहे। तर आयसोमॉर्फिझम, आयसॉस मीन्स सेम, मॉर्फस मीन्स फॉर्म्स असणारे आहेत, म्हणजे हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आपण म्हणूया। आणि मग यावर काय तुमचा अभ्यास झालेला आहे, यामध्ये जो कंटेंट दिलेला हा तुम्हाला आठवतोय का? त्या कंटेंटवर MCQ कसा तयार केला जातो हे तुम्हाला मी सांगतोय। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल त्यावेळेस किंवा पाहण्याची वेळ त्यावेळी टेक्स्टबुक हातामध्ये घेऊन जर बसला तर माझी खात्री आहे तो सॉलिड स्टेटवरचा कसलाही प्रश्न आला तर तुम्हाला भीती असणार नाही। म्हणजे जवळजवळ 50 पैकी मी म्हणतोय 40 ते 45 रेंज पर्यंत तुमचे मार्क्स कव्हर होतील केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये, याची खात्री या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे। तुमचा अधिक अभ्यास आणि माझा प्रयत्न हे जर जुळलं तर यश निश्चित हमखास मिळणार आहे। आयसोमॉर्फिझम वर प्रश्न जो आहे तो असा आहे की which one of the following pair is a not isomorphous। टेक्स्टबुक मध्ये 2 पेअर्स दिलेले आहेत, एक दिले NaF अँड MgO, दुसरी दिलेली आहे NaNO3 अँड CaCO3। त्यांचा ॲटॉमिक रेशो दिलेला आहे। तो जो ॲटॉमिक रेशो असणार आहे तो तुम्हाला माहित आहे, NaF आणि MgO चा विचार घेतला तर 1:1 असणार आहे आणि NaNO3 CaCO3 हा जर घेतला तर
1:3 तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे ॲटॉमिक रेशो या पेअरचा एकसारखा असणार आहे. बोथ पेअर्स आर हॅव्हिंग सेम क्रिस्टलाइन फॉर्म ऑर स्ट्रक्चर. पण यामध्ये असं एखादं एक्झाम्पल तुम्हाला दिलं जाईल की ज्यामध्ये ॲटॉमिक रेशो सारखा दिसताना तुम्हाला उदाहरणार्थ आपण एक पेअर अशी देऊया की NaCl आणि KCl. NaCl KCl ॲटॉमिक रेशो 1:1च तुम्हाला पाहायला मिळेल. याचा अर्थ दे आर हॅव्हिंग सेम क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. डिअर स्टुडंट्स, दिस इज रॉंग. म्हणजे सर्वच बाबतीमध्ये यांच्या प्रॉपर्टी जुळत असल्या तर काही मध्ये फरक आहे, तो म्हणजे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मध्ये. आणि त्यामुळं हे ऑप्शन जर तुम्हाला तिथं पाहायला मिळालं तर पहिल्यांदा ते लक्षात ठेवायचं की NaCl आणि KCl दे आर हॅव्हिंग डिफरंट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स, सो दे आर नॉट आयसोमॉर्फस. बरोबर आहे? समजलं? ठीक आहे. पुढं पॉलिमॉर्फिझमवर प्रश्न 2 खूप छान प्रश्न तयार केलेले आहेत पहा. पॉलिमॉर्फिझम याचा अर्थ पॉली मीन्स मेनी फॉर्म्स आपण म्हणूया. एकाचेच अनेक 2 किंवा त्यापेक्षा जास्त फॉर्म्स तुम्हाला क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स किंवा क्रिस्टलाइन फॉर्म्स तुम्हाला पाहायला मिळतील. की प्रश्न असा आहे की ए सिंगल सबस्टन्स दॅट क्रिस्टलाइजेस in 2 or more forms or crystalline structure under different conditions are called dash dash dash. मग पर्याय जे दिलेले असणारे आहेत ते अमॉर्फिझम असेल, आयसोमॉर्फिझम असेल, पॉलिमॉर्फिझम असेल, आयसोमेरिझम असेल. ऑप्शन्स काय आहेत यापेक्षा हे स्टेटमेंट वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की करेक्ट आन्सर ऑफ दिस MCQ इज अ पॉलिमॉर्फिझम किंवा पॉलिमॉर्फस असं म्हटलं तरी चालेल. जे दिलंय ते या पद्धतीने असणार आहे. किंवा यावरच एक प्रश्न विचारलाय, द ॲबिलिटी ऑफ ए गिवन सबस्टन्स टू अश्युम 2 or more crystalline structures is called. म्हणजे इथं पुन्हा तेच पर्याय असणारे आहेत. मगा जे स्टेटमेंट आपण किंवा MCQ पाहिला तसाच आहे, फक्त स्टेम बदललेला आहे. ऑप्शन सेम आहेत. स्टेम बदलल्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पद्धतीचा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. यामध्ये पहिल्यांदा आयोनिक क्रिस्टल्स आहे त्यावर प्रश्न विचारलेला आहे पहा किंवा विचारला जाऊ शकतो. काय? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए आयोनिक सॉलिड. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए आयोनिक सॉलिड. म्हणजे जो व्हिडिओ मी पर्याय शोधत असताना योग्य पर्याय निवडताना एक आपला व्हिडिओ आहे MCQचा योग्य पर्याय निवडताना तो जरूर पहा. तुम्हाला याचा संदर्भ निश्चित त्यामध्ये आढळेल. ऑप्शन्स आर NaCl, KCl, cesium chloride CSCl and SiC कार्बोरॅन्डम सिलिकॉन कार्बाइड. म्हणजे इथं तुम्हाला ही ऑप्शन दिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की असा कोणता दिलेला कंपाऊंड आहे किंवा सॉलिड आहे की जो आयोनिक नाहीये हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सिलिकॉन कार्बाइड, कार्बोरॅन्डम ज्याला आपण म्हणतो ते इट इज नॉट आयोनिक सॉलिड. किंवा यावरच प्रश्न विचारला जातो की ज्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहित आहेत, म्हणजे आयोनिक क्रिस्टलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या काळजीपूर्वक तुम्ही वाचल्या असतील त्यावरनं देखील MCQ तयार केला जाऊ शकतो किंवा त्यावर MCQ विचारला जाऊ शकतो किंवा परीक्षेला येऊ पण शकतो. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ए नॉन कंडक्टर इन अ सॉलिड स्टेट बट बिकम्स कंडक्टर ऑन मेल्टिंग. पुन्हा एकदा सांगतोय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन कंडक्टर इन अ सॉलिड स्टेट बट बिकम्स कंडक्टर ऑन मेल्टिंग. पर्याय दिलेत आईस आहे, पोटॅशियम क्लोराईड आहे, डायमंड आहे आणि सोडियम आहे. या सगळ्यांचा विचार जर केला तर तुमच्या लक्षामध्ये करेक्ट आन्सर कुठला यायला पाहिजे? सॉल्ट असणार आहे की जो सॉलिड स्टेट मध्ये फाउंड टू बी नॉन कंडक्टर बिकॉज ऑल इलेक्ट्रॉन्स आर कन्फाइन्ड. म्हणजे ते बांधले गेलेले आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे आयन्स बांधले गेलेले आहेत आणि त्यामुळं तिथं सॉलिड स्टेट मध्ये फाउंड टू बी नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. परंतु ॲक्वियस सोल्युशन किंवा वितळलेल्या अवस्थेमध्ये मेल्टिंग पोझिशन मध्ये मात्र इलेक्ट्रॉन्स आर फ्री
टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. त्यामुळं पोटॅशियम क्लोराईड इज द करेक्ट ऑप्शन. कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल वर देखील प्रश्न विचारलेला आहे. हे कॉन्स्टंट पार्टिकल्स प्रत्येक सॉलिडचे काय आहेत हे पण लक्षामध्ये आपण ठेवा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ कोव्हॅलंट सॉलिड. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ कोव्हॅलंट सॉलिड. आयर्न दिलाय, FeI, डायमंड आहे, NaCl आहे, कॉपर आहे. तर नेटवर्क सॉलिड किंवा कोव्हॅलंट सॉलिड आलं म्हणलं की पहिलं लक्षात ठेवायचं डायमंड, कार्बोरॅन्डम, बोरॉन नायट्राइड आणि कॉर्ड्स दॅट इज SiO2. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवा की यांच्या प्रॉपर्टीज पण लक्षात ठेवा, कारण त्यावर कसा प्रश्न येतो याचंही डिस्कशन मी निश्चित तुम्हाला तुमच्याशी करेन. त्यानंतर पुढे आपण गेलो तर मॉलिक्युलर क्रिस्टल्स. मॉलिक्युलर क्रिस्टल्स म्हणून जो पार्ट आहे त्यामध्ये एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की आर्गॉन आणि निऑन दीज आर द सॉलिड्स बट दे आर इन अ गॅसेस स्टेट ॲट ए रूम टेम्परेचर. म्हणजे हा एक वेगळेपणा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की त्या वेगळेपणावरच प्रश्न हे विचारले जातात. किंवा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स हे जे तुम्ही अभ्यासलेलं आहे त्यामध्ये 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. वॉटर आहे, अमोनिया आहे, HF आहे. विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय जर तुम्हाला कळालं तर वीक अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन हायड्रोजन अँड एनी अदर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन अँड फ्लोरीन. यामध्ये NH बॉन्ड, FH बॉन्ड असेल, OH बॉन्ड असेल तर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड और हायड्रोजन बॉन्डिंग. पण ऑप्शन काय आहेत बघा. वॉटर दिलेला आहे, अमोनिया आहे, HF आहे, बोरॉन ट्रायफ्लोराइड दिलाय. म्हणजे इथं BF3F आलाय म्हटलं की मुलांच्या लक्षात किंवा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे बोरॉन ट्रायफ्लोराइड हे जे आन्सर असणार आहे ते असं असेल. म्हणजे त्या प्रश्न सांगतोय की इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग एक्झिस्ट इन किंवा डज नॉट एक्झिस्ट इन असं आपण म्हणूया. तर वॉटर आहे, अमोनिया, HF आणि BF3. तर BF3 मध्ये इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे असणार आहे ते अस्तित्वामध्ये येऊ शकत नाही, कारण या मॉलिक्युलमध्ये BF3 मॉलिक्युल कंटेन कोव्हॅलंट बॉन्ड. परंतु मॉलिक्युल मध्ये जे असणार आहे ते लंडन फोर्सेस असणारे आहेत आणि इट इज अ नॉन पोलर मॉलिक्युल. त्यानंतर पुढे क्रिस्टल स्ट्रक्चर वर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, लॅटाइस पॉइंट्स हॅव अनदर नेम which is called lattice. Lattice points have another name which is called lattice. ऑप्शन दिलेले आहेत. साइट्स आहे, अरेंजमेंट्स आहे, सर्कल्स आहे किंवा अरे. तर यामध्ये साइट्स हे करेक्ट आन्सर असणार आहे. लॅटाइस साइट्स आपण त्याला म्हणतो. त्यानंतर पुढे गेला तर तुम्हाला एक प्रॉपर्टीज ऑफ 4 टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स इथं पाहायला मिळतील. या प्रॉपर्टीज वर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विच इज द करेक्ट स्टेटमेंट. म्हणजे इथं तुम्हाला वाक्य 4 तयार करून दिले असतील की सो अँड सो सॉलिड हॅज अ हाय मेल्टिंग पॉइंट, हार्ड इन नेचर, कंडक्ट द किंवा पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अशी 3-4 स्टेटमेंट्स तयार केली जातील आणि मग ती कोणतीही असतील त्या स्टेटमेंटचा अभ्यास तुमचा नेमका माहित पाहिजे आणि त्यातलं मग कोणतं सॉलिड आहे हे तुम्हाला शोधावं लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचा पण प्रश्न हा एक्झामिनेशन मध्ये येऊ शकतो. त्यामुळे तो जो टेबल असणार आहे तो टेबल एकदा नीट काळजीपूर्वक अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर युनिट सेल जो असणार आहे त्यावरही MCQ कसा विचारला जाऊ शकतोय. पहा, रिपीटेबल एंटिटी ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर इज नोन ॲज. तुम्हाला माहित आहे की द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. म्हणजे हे जे रिपीटेबल एंटिटी असणार आहे ऑफ अ क्रिस्टल स्ट्रक्चर इज नोन ॲज अ युनिट सेल. पर्याय बाकी काय पण असू देत, युनिट सेल हे लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. त्यामध्येच पुढे आपण जर गेलो तर साधारणपणे तुम्हाला क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चरचे डायग्राम्स तुम्हाला माहित आहेत. त्यावर पण प्रश्न एक आहे. द पॉइंट्स विच शो द पोझिशन ऑफ ॲटम्स इन अ क्रिस्टल
आर कॉल्ड लॅटाईस. मग त्याने पुढं ऑप्शन दिलीत, लाईन्स म्हटलंय, सर्कल म्हटलंय, अरे म्हटलंय किंवा पॉइंट्स असं म्हटलेलं आहे. लॅटाईस पॉइंट्स हे करेक्ट त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढं क्रिस्टल सिस्टीम्स आहेत पहा, यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की द नंबर ऑफ क्रिस्टल सिस्टीम्स नोन आर 7864 यापैकी कोणतं? 7864. तर तुम्हाला माहित आहे 7 क्रिस्टल सिस्टीम्स आर नेम्ड ॲज, जे काय असेल ते 7 क्रिस्टल सिस्टीम्स असणारे आहेत. तसंच ब्रेवाइस लॅटाईसचे पण अंक तुम्हाला 14 हा नंबर तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. किंवा त्यावरच आणखीन एक प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. हाऊ मेनी टाइप्स ऑफ क्रिस्टल सिस्टीम्स आर देअर? हाऊ मेनी टाइप्स ऑफ क्रिस्टल सिस्टीम्स आर देअर? म्हणजे ऑप्शन कदाचित तेच असतील, फक्त स्टेम इथं बदललेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढं पेज नंबर 7 वर हे जे टेक्स्टबुक आहे त्या पेज 7 वर एक टेबल दिलेला आहे. टेबल डू यू नो जरी असला तरी विचारताना प्रश्न इकडं कंटेंट दुसरीकडे आल्यामुळे विचारला जाऊ शकतो. प्रश्न त्यावर काय असू शकतो बघा, गमतीशीर प्रश्न आहे, विचार करायला होणार आहे. वाटतं सोपं, पण शोध घेताना उत्तराचा मात्र अडचण होते. द नंबर ऑफ ॲटम्स ऑर पार्टिकल्स, बघा, द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल इन अ सिंपल क्यूबिक, फेस सेंटर्ड क्यूबिक and body centered cubic are respectively किंवा रिस्पेक्टिव्हली आर आपण असं म्हणूया. म्हणजे इथं त्यांनी काय केलंय, ऑप्शन ए मध्ये त्यांनी देताना 482 दिलाय, बी मध्ये 241 आहे, सी मध्ये 412 आहे, डी मध्ये जास्त नाही 142 असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे इथं तुम्हाला तो सिक्वेन्स विचारात घ्यावा लागेल आणि किंवा प्रत्येकाचं माहित असेल तर मग किती आहे तो सिक्वेन्स, कसा नंबर आहे पाहणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे अशाही पद्धतीने एकत्र करून एकावर न विचारता तिन्ही एकत्र करूनही प्रश्न सेट केला जाऊ शकतो, हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर पेज नंबर 8 वर रिलेशन बिटवीन मोलर मास डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड युनिट सेल एज लेंथ, हे जे असणार आहे फॉर्म्युले तुम्ही एका कागदावर लिहून काढा. त्या फॉर्म्युलेमध्ये असणारे ज्या टर्म्स असणारे आहेत त्यांचं मिनिंग किंवा त्यांना काय म्हणतात हेही माहिती करून घ्या. म्हणजे गणित न्यूमरिकल सोडवताना फारशी अडचण येणार नाही. किंवा असे 4 पर्याय फॉर्म्युलेचे दिले जातील आणि यातला करेक्ट पर्याय डेन्सिटी किंवा मोलर मास कॅल्क्युलेट करायला कुठला वापरला जातो हे पण विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं एक फॉर्म्युला पक्का तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. त्यानंतर पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस, म्हणजे इथं कोऑर्डिनेशन नंबर जो असणार आहे की नाही त्यावरही प्रश्न आहे. द कोऑर्डिनेशन नंबर इन सिंपल क्यूबिक क्रिस्टल स्ट्रक्चर इज, म्हणजे द कोऑर्डिनेशन नंबर इन सिंपल क्यूबिक क्रिस्टल स्ट्रक्चर इज. आता याचं उत्तर तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. मी प्रश्न सांगतोय तुम्हाला, त्या प्रश्नाची तयारी तुमची असणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय हे माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढं पेज नंबर 11 वर नंबर ऑफ वाइड्स पर ॲटम इन HCP अँड CCP हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. द नंबर ऑफ ऑक्टॅड्रल वाइड, द नंबर ऑफ ऑक्टॅड्रल वाइड्स is half that of tetrahedral wides. Thus there is a 1 octahedral wide per atom. म्हणजे हे तुम्ही अंडरलाईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणजे हा पार्ट कारण लक्षात ठेवायचा कंटेंट की जेणेकरून याच्यावरही MCQ असू शकतो किंवा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पॅकिंग एफिशियन्सी आहे. पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. त्यावर एक खूप छान प्रश्न आहे पहा. atomic packing factor is, atomic packing factor is, त्याने म्हटलंय डिस्टन्स बिटवीन 2 adjacent atoms, प्रोजेक्टेड एरिया जो असणार आहे, फॉर्मेशन ऑफ atoms ऑन ए प्लेन
आणि व्हॉल्यूम ऑफ फ्रॅक्शन ऑफ ॲटम्स इन अ जो युनिट सेल असणार आहे त्यामध्ये, आणि नन असं म्हटलेलं आहे. म्हणजे ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर हा कुठल्या शब्दाशी निगडीत आहे एवढं जर कळालं ना, तर मग ते वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की त्यामध्ये व्हॉल्यूम हा शब्द सगळ्यात महत्वाचा असणार आहे. म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी मध्ये जे ॲटम आपण किती टाईटली बांधले गेलेले आहेत हे आपण मोजतो, आणि त्यामुळं ती गोष्ट तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असणार आहे, आणि त्यावरून मग त्याचा व्हॉल्यूम आणि ह्या गोष्टी आपण विचारात घेतोय. बरोबर आहे. म्हणजे इथं हे हा जो पार्ट असणार आहे त्यावरही या पद्धतीचा MCQ विचारला जाऊ शकतो. किंवा रेडियस ऑफ स्पेअर म्हणजे जो कॅल्क्युलेशनचा पार्ट पेज नंबर 11, 12 आणि 13 वर येतोय, त्याचे फॉर्म्युले एकत्रित करा, एक चार्ट तयार करा. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल्स किंवा न्यूमरिकल सोडवताना कुठेही अडचण येणार नाही. तो पेज नंबर 13 वर साधारण दिलेला आहे. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस हा पार्ट जो आहे तो नॉन इव्हॅल्युएटिव्ह म्हणून कन्सिडर केलेला आहे, हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर क्रिस्टल डिफेक्ट्स ऑर इम्परफेक्शन्स आपण म्हणूया. क्रिस्टल डिफेक्ट्स, ह्या डिफेक्ट्सवर पण एक प्रश्न असतो पहा, विच इज करेक्ट स्टेटमेंट. म्हणजे जे डिफेक्ट्स आहेत का नाही त्याचे शॉर्ट अगदी एक एरो डायग्राम तयार करा, आणि त्या एरो डायग्राम मधलं प्रत्येकाचं टिपिकल कॅरेक्टरिस्टिक त्याच्या खाली ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवायचं. म्हणजे काय बदल आहे, इतरांपेक्षा वेगळे पण काय हे त्याच्या खाली लिहून ठेवा, आणि मग त्याच्यावर प्रश्न विचारला हा जाऊ शकतो. उदाहरणार्थ इन स्कॉट डिफेक्ट असं म्हटलंय, शॉर्टकी आपण इनसाइड्स आर वेकंट and iron occupies interstitial positions between lattice points. A lattice site is occupied by electrons and the radius ratio r plus to r minus is a low. म्हणजे अशी 4 स्टेटमेंट्स आहेत, आणि त्यावरनं मग शॉर्टकी डिफेक्ट म्हणजे तुम्हाला काय मग कळालं हे जर निश्चित कळालं असेल तर तुम्हाला उत्तर देता येईल. याचं उत्तर आहे द रेडियस रेशो r प्लस टू r मायनस इज अ लो. त्या टेक्स्टबुक मध्ये पण तसं ते मेन्शन केलं आहे, ते तुमच्या लक्षामध्ये येऊ शकेल. किंवा फ्रँकेल डिफेक्ट असणार आहे त्यावर पण असेल. किंवा आणखीन ब्रास इज अन अलॉय ऑफ, तर ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक असणार आहे. म्हणजे कॉपर आणि झिंकचा अलॉय हे ब्रास असणार आहे. हे विधान कुठंतरी लक्षात ठेवा, त्याला अंडरलाईन करा. मग तुम्हाला वेगळे ऑप्शन असतील त्या ऑप्शन मधून हा सगळ्यात महत्वाचा बघणं गरजेचं आहे. मला वाटतं या पद्धतीनं बघणं गरजेचं आहे. पुढे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स हा जो पार्ट आहे तो आउट ऑफ म्हणजे नॉन इव्हॅल्युएटिव्ह पोर्शन म्हणून कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे तो वाचायची फारशी गरज नाही इफ यू आर फेसिंग MST CET एक्झामिनेशन. तर या पद्धतीनं प्रत्येक टॉपिक सर्वसाधारणपणे माझा प्रयत्न राहील की प्रत्येक टॉपिकवर असे 20-25 जेवढे निघतील तेवढे क्वेश्चन्स त्याचा टाईप हा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. फक्त तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक विनंती करतोय, हे व्हिडिओ पहा, तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. तुम्हाला यश हे 100% मिळणार हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. पण यासाठी तुम्ही तुमचा वेळ हा व्हिडिओ पाहण्यामध्ये घालवणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं आपण तयारी करावी. तुमच्या या सर्व परीक्षांच्या ज्या काही एक्झामिनेशन तुम्ही देणार आहात, CET असेल, नीट असेल किंवा JEE असेल, त्या सर्व परीक्षांची तयारी ह्या प्रश्नांच्या माध्यमातून तो बेस म्हणून तुम्ही विचारात जर घेतला तर तुम्हाला निश्चित चांगले गुण मिळतील, यात कसली शंका नाही.